हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं गार्गीज किचनमध्ये. आणि आज स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि ह्याच निमित्ताने सर्वप्रथम मी सर्वच माझ्या भारतीयांना, माझ्या मित्र आणि मैत्रिणींना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज याच निमित्ताने स्वातंत्र्याचं प्रतीक, चला तर आज मग आपण आपल्या संस्कृतीचं गोड रूप बनवूया. पुरणपोळी, पारंपरिक आणि स्वदेशी जशी आपली माती. तर इथे पाहू शकताय पुरणपोळीसाठी लागलेलं जे साहित्य आहे त्यात हरभरा डाळ, गूळ, वेलदोडे, कणकेसाठी गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ, तूप आणि पाणी. म्हणजे अगदी कमी साहित्यात अशी टम्म फुगलेली पुरणपोळी आज काहीतरी गोडधोड नक्कीच व्हायला पाहिजे, म्हणूनच आज पुरणपोळीचा बेत मी आखलेला आहे. तर सर्वप्रथम हरभरा डाळ भिजवून गाळून त्यात गूळ टाकून घट्ट होईपर्यंत शिजवलेली आहे. आणि त्यावरती वेलदोड्याची पूड, कणिक मऊसर भिजवून त्याचे छोटे छोटे गोळे करून त्यात पुरण भरून हलक्या हाताने पोळी लाटून मस्त तव्यावर खरपूस अशी भाजलेली आहे. गरम गरम पुरणपोळीवर तूप सोडून वाढलेला आहे. आणि गोडवा असो आपल्या संस्कृतीचा आणि अभिमान असो आपल्या देशाचा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. थँक यू फॉर वॉचिंग.